तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। धरणात पाणी नाही, मग गेला कुठे एवढा मोठा साठा? जळगाव जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले एक धरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे। जिल्हा परिषद सिंचन विभाग, खामगाव व शेगाव यांच्या मार्फत सुमारे 15 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या धरणात दरवर्षी भरपूर पाणी साठतं। मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची पातळी कमालीची खाली गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। धरणात साठतं पाणी, पण राहत नाही टिकाव। या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता असतानाही ते जास्त काळ टिकत नाही। यामागे धरणातून गळती, सांडव्यातील बिघाड आणि मेंटेनन्सचा अभाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे धरणाचे पाणी कुठे वापरले जाते याचा ठोस हिशेब नसल्याने नागरिक पाणी जात तरी कुठे असा सवाल करीत आहे। मच्छीपालनासाठीच वापर, जनतेसाठी नाही। या धरणाचा मुख्य फायदा मच्छीपालकांना होत असल्याचे म्हटले जाते। मात्र स्थानिक जनतेच्या वापरासाठी पाणी दिले जात नाही, हे धक्कादायक आहे। त्यामुळे या धरणाचा उपयोग नक्की कोणासाठी केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। वनविभागासाठी मुरुम, झाडांची कत्तल। यावर्षी धरणाच्या भिंतीवर वाढलेली झाडं तोडण्यात आली। त्याचबरोबर मुरुम आणून धरण भिंतीवर टाकण्यात आले, ज्याचा उपयोग वनविभागाच्या तळ्यांमध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे। ही कामे कोणाच्या आदेशाने झाली, याबाबत अजूनही स्पष्टता नाही। रिपेरिंगच्या नावाखाली लाखोंचा खर्च, धरणाच्या सांडव्यात खच पडल्याने त्याचे रिपेरिंग करण्यात आले। मात्र या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसत आहे। विशेष म्हणजे या रिपेरिंगमध्येही दर्जा नसल्याची तक्रार आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने हे काम करण्यात आले असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। जळगाव उन्नती न्यूज करणार सत्याचा पर्दाफाश। या संपूर्ण प्रकरणावर जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक शमीन देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे। त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्कावर होत असलेला अन्याय उघड करण्याचे काम जळगाव उन्नती न्यूज करणार आहे। जनतेचा आवाज बुलंद करताना या धरण घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी आता होत आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।